सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे टॉप 10 आमदार कोण आहेत माहीत आहेत का? तर अजित पवार किती नंबरला आहेत, पहिल्या क्रमांकावर कोण आहे हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। राज्यात 236 ठिकाणी आघाडी घेऊन महायुतीने ऐतिहासिक असं यश मिळवलं आहे। त्यामध्ये भाजपने सर्वाधिक 137 जागांवर आघाडी घेत जोरदार मुसंडी मारल्याचं दिसतंय। महायुतीचे अनेक उमेदवार हे लाखांमध्ये लीड घेऊन निवडून आले आहेत। सर्वाधिक मतं घेणाऱ्या 10 आमदारांमध्ये सर्वच आमदार हे महायुतीचे आहेत। साताऱ्यामधून शिवेंद्रराजे भोसले यांनी तब्बल 1,42,000 मताधिक्य घेऊन राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे। तर त्या खालोखाल अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी 1.41 लाखांचं मताधिक्य घेतलं आहे। सर्वाधिक मताधिक्यानं विजयी झालेले महाराष्ट्रातील 10 आमदार नेमके कोणते आहेत, 1 नंबरवर कोण आहे? तर सातारा मतदारसंघामधील शिवेंद्रराजे भोसले भाजपकडून यांना 1,42,114 मताधिक्याने त्यांचा विजय झालाय। तर दुसऱ्या क्रमांकावर आहेत परळीमधील धनंजय मुंडे यांना 1,41,241 मतांनी त्यांचा विजय झालाय। तर तिसऱ्या क्रमांकावर आहेत बागलाणमधील दिलीप बोरसे यांना 1,29,297 मतांनी त्यांचा विजय झालाय। तर चौथ्या क्रमांकावर आहेत कोपोरी पाचखाडीचे एकनाथ शिंदे यांना 1,20,335 मतांनी त्यांचा विजय झालाय। तर पाचव्या क्रमांकावर आहेत चंद्रकांत पाटील यांना 1,12,041 मतांनी त्यांचा विजय झालाय। तर सहाव्या क्रमांकावर आहेत ओवळा माजीवाड्याचे प्रताप सरनाईक यांना 1,09,000 पेक्षा जास्त मतांनी त्यांचा विजय झालेला आहे। तर सातव्या क्रमांकावर आहेत मावळ मतदारसंघातील सुनील शेळके यांना 1,08,562 मतं त्यांना मिळाली आहेत आणि त्यांचा विजय झालेला आहे। आठव्या क्रमांकावर आहेत चिंचवड मतदारसंघातील भाजपा उमेदवार शंकर जगताप यांना 1,03,865 मतांनी त्यांचा विजय झाला। तर 9व्या क्रमांकावर आहेत बारामती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अजित पवार यांना 1,08,99 मतांनी त्यांचा विजय झालाय। तर 10व्या क्रमांकावर आहेत दादा भोसे मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघामधून त्यांनी 1,02,440 मताधिक्य घेतलंय। या व्यतिरिक्त मुंब्रा कळवा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे 96,228 मतांनी विजयी झाले। तर बोरीवली मतदारसंघातील भाजप उमेदवार संजय उपाध्याय हे 95,054 मतांनी जिंकले आहेत। राज्यातल्या जनतेचा कौल महायुतीला स्पष्टपणे मिळाला आहे। महाराष्ट्राच्या मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास ठेवत त्यांना सत्ता बहाल केली आहे। मात्र एवढ्यापुरतं हे मर्यादित नाही, अनेक शक्यता चर्चा यांना पूर्णविराम देत सर्वसामान्य मतदारांनी आपला स्पष्ट कौल नेमका कोणाला दिलाय हे दाखवून दिले। काही महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत याच मतदारांनी महाविकास आघाडीच्या पारड्यात भरभरून मतदान दिलं होतं आणि महायुतीला योग्य तो इशारा दिला। मात्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिले आहे। महायुतीच्या विजयातही कामगिरी केली आहे ती भाजपची राज्यातली आजवरची ही सर्वोत्तम कामगिरी। दुसरीकडे महाविकास आघाडीचा पराभव हा दारुण म्हणता येईल असाच आहे। काँग्रेसने 20चा आकडा पार केला असला तरी ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मतदारांनी सपशेल नाकारल्याचं दिसतंय। राज ठाकरे वंचित बहुजन आघाडीलाही जनतेनं सपशेल नाकारलंय असं चित्र आपल्याला राज्यामध्ये दिसतं। तर टॉप 10 मध्ये निवडून आलेल्या आमदारांबद्दल आणि पराभूत झालेल्या आमदारांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून